हरि ओम. समाधिपाद योगसूत्र क्रमांक 6. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतिया. प्रमाण म्हणजे सत्याचा आधार असलेलं योग्य ज्ञान. विपर्यय म्हणजे चुकीचे ज्ञान किंवा भ्रम. विकल्प म्हणजे शब्दांवरती आधारित असलेली कल्पना, पण ती प्रत्यक्षात अस्तित्वात नसतेच कधी. निद्रा म्हणजे झोपेची अवस्था आणि स्मृती म्हणजे पुनर्अनुभवाचे ठसे. पतंजलींनी मागच्या सूत्रामध्ये आपल्याला वृत्तीचे 5 प्रकार सांगितले आणि या सूत्रामध्ये 5 प्रकारांची यादी दिलेली आहे. बघा, प्रमाण म्हणजे योग्य तर्कसंगत सत्यावरती आधारित असलेलं ज्ञान, जसं की प्रत्यक्ष पाहणे, ऐकणे, अनुभूती घेणे आणि त्यातून यथायोग्य निष्कर्ष काढणे. विपर्यय म्हणजे कसं, चुकीचं ज्ञान आहे, भ्रम आहे. अंधारामध्ये दोरीला साप समजणं हे विपर्यय आहे. विकल्प म्हणजे काय, फक्त शब्दांवरती आहे, ती कल्पना प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही आहे. उदाहरणार्थ बघा, आकाश फूल. आकाशामध्ये फूल असतं का? आकाशात फुलंच नसतात, पण शब्दांनी तयार केलेली एक विकल्प कल्पना आहे ती. निद्रा. निद्रा काय आहे? झोपेत चैतन्याची एक विशिष्ट वृत्ती असते, त्याला बाह्य विषय नसतात. पण योगसूत्रांमध्ये निद्रा ही एक प्रकारची चित्तवृत्ती मांडलेली आहे. स्मृती म्हणजे पुनर्अनुभवाचे ठसे, आठवणी, ज्या आठवणी पुन्हा पुन्हा मनात प्रकट होतात. उदाहरणार्थ बालपणीच्या आठवणी. बरोबर. आता आपण उदाहरण बघूया. समजा एखादी व्यक्ती रात्री रस्त्यावरून चालत आहे. त्या व्यक्तीने रस्त्यावरती एक पिशवी पाहिली, हे प्रमाण आहे. त्याला वाटलं की ती पिशवी म्हणजे एखाद्या दरोडेखोराची पिशवी आहे, तर ते विपर्यय आहे. आणि तो कल्पना करू लागला की तो दरोडेखोर आता मला लुटेल, हा विकल्प झाला. मग घरी जाऊन तो झोपला, ही निद्रा झाली. आणि सकाळी उठला आणि हा सगळा घटनाक्रम त्याला परत आठवला, तर ही स्मृती झाली. या ज्या 5 वृत्ती आहेत, या 5 वृत्तींपैकी काही वृत्ती ह्या क्लिष्ट आहेत, दुःखकारक आहेत, दुःख देणाऱ्या आहेत, तर काही वृत्ती ह्या अक्लिष्ट आहेत, दुःख न देणाऱ्या आहेत. मग पुढील सूत्रामध्ये पतंजली काय सांगतील, तर याचं सविस्तर असं वर्णन करून सांगणार आहेत आणि योग मार्गात याचा कसा उपयोग करायचा किंवा त्याचे अडथळे काय असतील हेही सांगणार आहेत. धन्यवाद.